फोटो चालू बोलायचं. CRO पॅटर्न चेक करायचा. नंतर काय केलं? बंद कर. हे कशाला लावलं आहे? हे पॅटर्न चेक करायचा CROला. ओके हां. तू बोल. ग्राउंड आहे हा फर्स्टवाला. हा ग्राउंड आपण याला कनेक्ट केला. हा दुसरा प्रो P2 मध्ये P1 आयदर P2 कुठला पण एक घेऊ शकता. P2 घ्यायचा. त्यानंतर दुसरी स्टेप व्ह्यू तर दाखव. पॅटर्न कॅल्क्युलेट करायचा. ऑब्झर्व केलं की तुम्हाला एक असं काहीतरी पॅटर्न येईल. हां असं आहे पॅटर्न तुम्ही नोट करून घ्या. हे बघा असं येतं. असं काहीतरी दाखवतं. हां हे असं काहीतरी येतं. चला नंतर हां पुढे तर 8 बिटचा पॅटर्न चेक करायचा. तर एकदा ऑटो सेट करायचा. आता व्हिडिओ काढतो. तो पण असं लिहून घ्यायचा. नंतर PN सिक्वेन्स तो स्टॉप तो करून बी असा लिहायचा बघा. असं रिपिटेटिव्ह काढून टाकायचं. पॉज कर. काय हे इथं हे काढून टाकायचं. नंतर हा P1 नाही रे P2 सॉरी आपण P2 घेतला. P2 आम्ही घेतला आहे. P2 पॅटर्नमध्ये टाकायचा. आणि नंतर आणि हा पॅटर्नमध्ये टाकलं आउटपुट केलं त्याला ऑब्झर्व करायचं. यांना दोघांना मॉड्युलेट करायचं. आउटपुट बघायचं. आउटपुट मेजर करा. नंतर हा वाला आउटपुट चेक करायचा. एकानेच बोला यूट्यूबवाले शिवा टाकतील बघा. ऑटो सेट दोन्ही बटणे दाबते ते स्टॉप कर. असं येतो तो. अच्छा तो मधनं तसंच आहे का ते? काहीतरी चेक करायचं. नंतर ही वायर काढायची. ही इनपुटला टाकायची PSK जनरेशनला. त्याच्या इनपुटला आणि इथनं कॅरियर ऑलरेडी दिलेला आहे. काही टाकायची गरज नाही. कॅरियर चेक करायचा तरी पण एकदा. नाही केला आत्ता आम्ही नाही करत आहे. कॅरियर चेक करून असे टाकू. फ्रिक्वेन्सी आणि हे नोट करायचं. हा कॅरियर चेक करायचा. नंतर काय पॉज कर. स्टार्ट. नंतर हा ह्याला आउटपुटला घालायचा. तो ग्राउंड ही वायर ह्याला. अच्छा मी ऑब्झर्व केलं की साईन वेव्ह कॅरियर रन स्टॉप कर रे. थांब असं फेस शिफ्ट दिसेल. फेस शिफ्ट दिसतो. हां तो चालू बंद कर. रन स्टॉप करे. लूज कनेक्शन झाला काहीतरी. आला फेस शिफ्ट आला. दाखव. हा असा फेस शिफ्ट येईल सगळीकडे. रन स्टॉप तर कर. असं फेस शिफ्ट इथं फेस शिफ्ट झाला. इथं झाला. अजून होतील. चेक करून घ्या. केलं का पॉज? परत बोल काय? BPSK जनरेशन कंप्लीट झालं. आता आपल्याला कॅरियर डिटेक्ट करायचं आहे परत. त्यासाठी इथला आउटपुट इथं टाकायचा. त्याला इनपुटला द्यायचा. आणि नंतर आणि हे सगळे चेक करायचे CRO मध्ये. कोणते परत बोल. सगळे BP फिल्टर. हां हे तिन्ही त्याला लावा. यांना कनेक्ट नाही करायचं. ही वायर इंडिव्हिज्युअली जॉईन करायची. असं काहीतरी येईल. अंदाजपंची काय पण येतं. हां लूज कनेक्शन थोडंसं साईडला परत काहीतरी येतं. परत असं काहीतरी येतं. ते सोड लास्टला बरोबर काहीतरी लूज झालं का काय? मला हे वाटतं नाही लूज झालं. हे टप्पर लूज झाले. हे बघा आलं. हे कनेक्शन केल्यानंतर हे कनेक्शन केल्यानंतर इथनं एकदा चेक करायचं. लास्टला हे चेक करून नोट करायचं. ओके. आणि फ्रिक्वेन्सी आणि हे नोट डाऊन करायचं. कॅरियरला सिमिलर पाहिजे फक्त. इथं 40 आहे 22 काहीतरी. आता कॅरियर डिटेक्ट झालं. कुठं टाकायचं? इनपुट 1ला. आपल्याला बीट परत डिटेक्ट करायचं. 1ला टाकायची. नंतर वायर बघ. दुसरं काय आहे? PSK आउटपुट नॉर्मल. PSK आउटपुट हे हाच ना. हा काढू का? नाही तो नाही हां त्याच्यावरनं PSK कुठे? PSK आउटपुट नॉर्मल इनपुट 2ला टाकायचं. आउटपुट मेजर करायचं. नाही
आणि हे इथं लावायचं ना REC. नाही, पहिला ह्याचा आउटपुट एकदा मेजर करायचा. हा खाली खाली त्या साईडला त्या साईडला. कुठे? हां, पहिला हा आउटपुट इथे एकदा मेजर करायचा, त्याचा काही उपयोग नसतो. असा आउटपुट येईल. स्टॉप कर. ते स्क्वेअरमध्ये असेल, त्याला कमी करायसाठी आपल्याला अजून 2-3 कनेक्शन करायचे. असं काहीतरी आउटपुट ओके. आहे. हां, ते कनेक्शन काढलं. हां, आता ठीक आहे. आता पुढे व्हॉट हॅपन LPF REC ला टाकायचा. REC ला टाकायचा. आणि याला PN आहे ना, हां, आणि नंतर 8 बिट PN. हां, 8 बिट PN इथे टाकायचा. PNला या. PN 8 बिट टू PN. आणि नंतर आता ह्याचा आउटपुट बघायचा आणि ह्याचा आउटपुट इथे चेक करायचा. हा वाला आउटपुट परत चेक करायचा, इथे सेट करायचा. हा आउटपुट पॅटर्न 2ला सिमिलर असणार. हां 10110. नाही ते कनेक्शन हे होतं पॅटर्न 2ला सिमिलर असतो हा आउटपुट. हे बघ इथं पॅटर्न 2 त्याला सिमिलर असणार. जर इनवर्स आलं म्हणजे इथं 1 आला आणि खाली 0 आला तर त्याला परत किट बंद करून चालू करायची. ही वाली किट असते त्याला बंद करून चालू करायची. जाऊ दे ना. आता हे तुम्हाला फक्त हे कम्पेअर करण्यासाठी ही वायर P2ला टाकायची आणि हे चॅनल 2 ला कनेक्ट करायचं. आपल्या सेट करायचं. हां अशी सिमिलर. हे सिमिलर दिसते कारण की आपण ते सिमिलर वायर. जर ही इन्व्हर्टेड आली तर किट परत बंद करून चालू करायची. झालं सेट. चला बाई, झालं. एकदा सेल्फी मोडमध्ये